इंटरव्ह्यू फेजमध्ये होतो तेव्हा मी सरांना निरोधांना भेटलेलो होतो आणि त्यांनी मला तिथे गाईड केलं. मी जेव्हा पुण्यामध्ये आलो तेव्हा सर्वात पहिल्यांदा लायब्ररी मी एच.व्ही. देसाईची लावली होती आणि इथंच माझं म्हणजे एक फाउंडेशन जे म्हणतो की हा इथल्या एन्व्हायरमेंटमध्ये झालं होतं आणि निरोधा यांनी इथल्या ज्या सुविधा आणि ज्या मुलांना कॉम्पिटेटिव्ह एक्झामला मार्गदर्शन ठरतील ज्या सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड केल्यात म्हणजे ते खरंच खूप चांगली गोष्ट. नीरव सरांबद्दल सांगायचं म्हटलं तर सर खूपच पॉझिटिव्ह एनर्जी आहे. सरांना मी एकदाच भेटले ॲक्च्युली आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस मला अनुभव आला होता, बट ही इज व्हेरी पॉझिटिव्ह पर्सन. माझा पहिला इंटरव्ह्यू होता UPSCचा, तिथपासून त्यांनी मला सुरुवात केली गाईड करायला. कसं निरवदा आणि माझा संबंध म्हणजे गुरु शिष्याचा हा संबंध हा फार पूर्वीपासून आहे. त्यांनी मला अगोदर पण शिकवलेलं आहे. त्यानंतर मी 2019 साली इथं अँथ्रोपॉलॉजीचा कोर्स केला. एच.व्ही. देसाईबद्दल खूप आधीपासून मी 2018 पासून ऐकत आलेलो आहे. कारण कुठलाही एखादा जर रिझल्ट लागला की एच.व्ही. देसाईची अशी भरमसाठ मुलं असायची त्या रिझल्टमध्ये. त्याच्यामुळे तेव्हापासून एक एच.व्ही. देसाईचं नाव होतं आणि आत्ता यावर्षीपासून जो सारथीचा प्रोग्राम आपण कंडक्ट करतो तो एच.व्ही. देसाईचं सेंटर मी दिलेलं होतं त्याच्यासाठी. त्याच्यामुळं एच.व्ही. देसाई सेंटरशी माझा तिथून संपर्क जास्त आला आणि मी आत्ता तर आलेलोच आहे. निश्चितच मला असं आतून कॉन्फिडन्स आहे की पुढच्या राज्यसेवेच्या रिझल्टमध्ये पण मी असाच सत्कारासाठी इथे येईल.